अखेर तो क्षण आला। या दिवसाची आम्ही चाकरमने खूप आतुरतेने वाट पाहत असतो। शिमग्याचा हा सण आम्हा कोकणवासियांसाठी खूप प्रिय सण आहे। म्हणूनच 3 ते 4 महिने अगोदरच हा चाकरमने देवाच्या भेटीसाठी आधीच तिकिटी काढून ठेवतो, कारण देव आम्हाला भेटण्यासाठी आमच्या घरी येतात। संजय देवळकरची होती वरली त्यांच्या घराघरा मुलामध्ये शेतीसाठी सुखा समाज शहरात शोभा साहेब त्यांच्या घराघरा मुलामध्ये सुखा समाज शहरात दोघं नाव सांगा। रिस्पॉन्सिबिलिटी घराघरा मुलामध्ये सुखा समाज शहरातून दिसतात। सकाळ दूर करणाऱ्या त्यांच्या घराघरा मुलामध्ये सुखा समाज शहरातून देवीची आपल्या घरात ओटी भरणं म्हणजे हे तर आमचं खूप मोठं भाग्य आहे, कारण सर्वजण देवीला भेटण्यासाठी मंदिरात जातात, पण या दिवशी आमच्या घरोघरी देवच आम्हाला भेटण्यासाठी येतात। देवीची ओटी भरून झाली आणि सर्वांनी पाया देखील पडून झाले। हा आनंद काही वेगळाच असतो। खूप आनंदाने आम्ही हे सर्व संगोपन देवीचं करत असतो आणि खूप आनंद होतो की गावी जाऊन देवीचं दर्शन घेणं म्हणजे आमचं खूप मोठं भाग्यच आहे। इथे देवीचं दर्शन झालं। आता ही आमची पालखी निघाली दुसऱ्या घरामध्ये। अगदी नाचत गाजत रात्रभर ही पालखी घरोघरी जात असते। पालखी आमच्याकडे रात्री 12 वाजता आली। नेहमीच आमची ही पालखी लेट होत असते। आता 12 नंतर पुन्हा ही 4 वाजेपर्यंत ही पालखी घरोघरी जाणार। पालखी गेल्यानंतर नेहमीप्रमाणे गवळणीचा इथे आता नाच होणार। आला रात्री मुरली येत नाही ना यावर पालखीचं दर्शन झालं, गवळणीचा नाच पण झाला। सर्व दर्शन करून झाल्यानंतर आम्ही सर्वांनी फोटो काढले, रील्स बनवले। नंतर सर्वांनी जेवून घेतला। हे सर्व करत असताना रात्रीचे 3:30 वाजले होते। प्रवास करून आलो होतो तरी देखील आम्हाला काही थकवा जाणवत नव्हता, कारण आमचा उत्साह भरपूर मोठा होता। आम्हाला झोपायला सकाळी 4 वाजले आणि आम्ही 7 वाजता सकाळी सर्वजण उठलो। त्या सकाळच्या रम्य वातावरणात मन अगदी प्रसन्न झालं होतं। गावच्या मातीचा सुगंध आणि शांतता खूपच मन प्रसन्न होऊन गेलं।
आणि हे पहा आमचं घर आणि अंगण. 2 ओळी माझ्या गावासाठी. हिरव्याशा छाये खाली, आभाळाच्या माये खाली, जिवाळ्याची साद गाली रे. गाव माझं, गाव माझं. तर असं हे सुंदर माझं गाव. गुड मॉर्निंग झालेली आहे आमच्या सगळ्यांची. पाणी नसल्यामुळे हे लोक नदीवर गेले होते. नदीवरून आंघोळ करून येतात एक एक. चिन्मय, नयन, हाव यू फील? कसं वाटलं सकाळी? पाणी गार होतं. कालच्यापेक्षा मजा केली खूप सारी. संजय शेठ देवळेकर येतात. रोहित देवळेकर उर्फ मास्तर. बुवा आलेत. बुवा कसं वाटलं हो नदीवर? काय नाही, धुवा केला. धुवा केली. इथे मी लाकडं घेऊन आली. आता इथे मला चूल पेटवायची आहे आणि चूल पेटवण्यासाठी मी ते लाकडं लावली आणि मला इथे फुकणीच कुठे भेटत नव्हती. मी फुकणी खूप शोधत होती जेणेकरून आम्हाला चूल पेटवायला इझी होईल. आणि फुकणी कुठं न भेटल्यामुळे इथे आमची झाली धमाल. पूर्ण घरभर असं धूळ झाला. माझ्या मुलाच्या डोळ्यातनं देखील पाणी आलं. तो व्हिडिओ करत होता. माझ्या जाऊबाईंनी काय काय तरा घेतल्या जेणेकरून हवा मारून ती चूल व्यवस्थित पेटली जाईल. पण चूल काय आमच्याने व्यवस्थित पेटत नव्हती. खूप वेळानंतर आमच्याकडून ही चूल पेटली गेली. घरभर इतका अतिशय धूर झालेला होता. तुम्ही पाहू शकता आमची ही धमाल. काय काय चाललेलं आहे तिथे. आतमध्ये रेड झोन म्हणला एकदम. लगेच पाणी येतं डोळ्यातून हात गेला की. मी बाहेरून शूट करतोय. लाकडं ओळी होती त्याच्यामुळे पेटवायला खूपच वेळ लागत होता. शेवटी आमच्याकडनं ही चूल पेटली गेली. चुलीवरच्या जेवणाची मजा काहीतरी वेगळीच असते कारण त्याची चव पण खूप छान लागते. तर आम्हाला सगळ्यांना चुलीवरचं जेवण खूप आवडतं. त्यासाठी फोडणीचा भात, गावाला न्यारी फोडणीच्या भाताची मसाला भात आम्ही सर्वांनी खाल्ला कारण आम्हाला मुंबईला निघायचं होतं आणि पॅकिंग पुन्हा करायच्या होत्या. जो येण्याचा उत्साह होता पण तो जाण्याचा उत्साह आता इकडे नाही आहे आमच्यामध्ये. पण तरी देखील आम्ही फोडणीचा भात सगळ्यांनी एकत्र बसून खाल्ला. तो व्हिडिओ माझ्याकडनं स्किप झाला. पण छानपैकी आम्ही एन्जॉय केलं सगळ्यांनी मिळून. नंतर इथे आम्ही पॅकिंग करण्यासाठी आमच्या रूममध्ये आलो. रूममध्ये सगळेजण आपापल्या वस्तू कुठे काही राहिलेत का ते बघत पॅकिंग करत होतो. कारण येताना आम्ही खूप उत्साहाने आलो पण जाताना सगळ्यांचे मन नाराज होऊन गेले होते. इथे आईने देवाजवळ गारानं गायलं. दरवर्षी म्हणजे आपल्या घरातला देव आहे तर देवाला निघताना आम्ही नारळ देतो. देवाचं दर्शन झाल्याच्या नंतर आम्ही आईला भेटलो. आमची ही मोठी आई आहे म्हणजे माझी मोठी सासू. तर मोठ्या सासूला एकदम भरून आलं कारण आम्ही खूप दिवसांनी इकडे गावी येतो आणि एकच दिवस मजा करून खूप तिला मन भरून प्रेम देऊन जातो. तर तिला खूप आनंद होतो आणि ती रडू देखील लागली होती की येत जा तुम्ही म्हणून सांगते. आज मोठी आई आहे म्हणून आम्हाला असं घर भरलेलं वाटतं आणि येण्याची इच्छा पण होते. तर खूप छान असं प्रेम मिळतं. नातवांना पण खूप आजीबरोबर असं प्रेम मिळतं की आजी आम्हाला खूप चांगलं प्रेम देते आणि मग लेकांनो तुम्ही या म्हणून तिचे प्रेमाचे बोल माझ्या मुलांना सगळ्यांना भावून गेले. आम्ही परत मुंबईच्या दिशेने परतीच्या प्रवासाला फायनली पप्पा तिथून चालत येत आहेत. आम्ही आता चाललोय. गाईज कसं वाटतंय तुम्हाला एक दिवसासाठी गावी येऊन? ट्रॅव्हल केलं है ना? चांगलं वाटतं. फक्त दुपारच्या 12 नंतर काय चांगलं नाही वाटत आहे. बोललंय दुपारचे 12 ते संध्याकाळचे 6 पर्यंत काय नाही. 6 नंतर थंडी वाजते. त्यानंतर
तर खूप छान एन्जॉय केला होळीचा दिवस. वाटलं नाही आम्ही कमी दिवस राहिलो म्हणून. खूप कमी दिवसात आम्ही खूप काय काय एन्जॉय केलेलं आहे. तर आमचा हा परतीचा प्रवास तुम्हाला कसा वाटला हे नक्कीच आम्हाला कमेंट करून तुम्ही सांगा. गेले 2 तास आम्ही गाडीमध्ये बसलेलो आहोत माणगाव पासून. कालची हाऊस मजा आज अंगाशी आली. ट्रॅफिक आहे. अजून एक नैराश्याची गोष्ट, आमच्या एका माणसाचा फोन बंद झालेला आहे. तर खूप नैराश्यमध्ये आहे एकदम. नैराश्य बिचाराचा फोन. ट्रॅफिकमध्ये बसल्या कारणाने आम्हाला दुपारचं जेवण देखील करता आलं नाही, कारण कुठे हॉटेलच अवेलेबल नव्हते, कारण त्या ट्रॅफिकमध्येच आम्ही फसलेलो होतो. अशा तऱ्हेने तब्बल 2.5 तास माणगाव ते फक्त इंदापूर प्रवास करून दुपारचं जेवण स्किप करून आम्ही वडा पार्टी करायला थांबलेलो आहोत. फक्त वडापाव भेटला, पाव नाहीये, नुसता वडा भेटलाय, नुसता वडा. आम्हाला हॉटेल भेटलं. 5:30 वाजले होते आणि मुलांना खूपच भूक लागली होती. हॉटेल कुठेच उपलब्ध नसल्या कारणाने आम्हाला इथे वडापाव खाण्यासाठी एक ढाबा भेटला. तिथे जाऊन आम्ही वडापाव खाऊन घेतला. आम्हाला घरी पोचायला खूपच रात्र झाली. आम्ही 12 वाजता घरी पोचलो. पुढचा व्हिडिओ आम्ही काही काढला नाही, खूप थकलेलो होतो. तर आमचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर नक्कीच कमेंट करून सांगा. आधीच्या 2 व्हिडिओना तुम्ही छान प्रतिसाद दिल्यामुळे खूप खूप धन्यवाद. माझे ब्लॉग तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच सपोर्ट करा. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.